राज्यात 15 ऑगस्ट रोजी मांस विक्री बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला आहे। कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या बंदीची अंमलबजावणी होणार आहे। मात्र निर्णयाला अनेक लोकांनी विरोध दर्शवला आहे। अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे। ते म्हणाले की श्रद्धेचा प्रश्न असतो आणि काही ठिकाणी लोकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर राखण्यासाठी बंदी घातली जाते। पण राज्यात काही लोक शाकाहारी तर काही मांसाहारी आहेत। कोकणात लोक साधी भाजीसोबत मांसाहारी पदार्थ खाणे हे त्यांचा नैसर्गिक आहार आहे। अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्य सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर पेच उभा राहिलेला आहे की मांस विक्रीवरील बंदी कायम ठेवायची की उठवायची। त्यामुळं मुख्यमंत्री काय निर्णय घेतील हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सरकारला सांस्कृतिक आणि धार्मिक भेदभावांमध्ये समतोल साधावा लागणार आहे। सरकारने लोकांच्या विविध श्रद्धा आणि जीवनशैलींचा आदर करत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा लोकांना आहे। याबाबत तुमची मते काय, कमेंट करून नक्की कळवा।